पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी तलासरी तालुक्यातील दुर्गम अशा नांगरपाडा विभागात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष भेट घेऊन अनेक वर्षांपासून रखडलेली कामे याविषयी सविस्तर चर्चा केली आहे। आमदार राजेश पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडवण्याचं आश्वासित केलं। यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी, पालघर लोकसभा समन्वयक अंकुशदादा कोथमिरे, प्रवक्ते रणधीर कांबळे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष जमनादास राजड, तलासरी अध्यक्ष राजेश झरीम, वियोजी ग्रामपंचायत विभागातील भारतभाई आणि विभागातील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। जे जमीन कसं आपल्याकडे जमीन मिळत नाही, त्याच्यामुळे जे वन जमीन आहे त्याच्यावर आपलं वर्षानुवर्ष पारंपरिक वडिलोपार्जित आपला अतिक्रमण आहे। त्याच्यावर जर आपण पावसाळ्यामध्ये भात शेती लावतो किंवा इतर चिबूड लावतो, काकडी लावतो किंवा काही इतर भाजीपाला लावून त्याच्यावर आपल्याला उदरनिर्वाह करतो आणि तो पट्टा ती जमीन आपल्या नावावर असणं हे प्रत्येकाला स्वाभाविक वाटत असते, तर तोच त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। बाकी कष्ट करणारे तुम्ही खूप करता, रोज मेहनत करता, परंतु हक्काचं कायदे असलं पाहिजे जे आजपर्यंत मिळालं नाही तर ते मिळवून देण्याचा प्रयत्न 100% तुम्हाला मिळवून देणार, त्याच्याबद्दल खात्री बाळगतो, चिंता अजिबात करायची नाही। तर आम्हीही ते काम करतो आणि तुम्हाला या भागामध्ये शेवटी आपण विकास करत असताना गावाच्या शेवटच्या टोकापासून करायला पाहिजे तालुक्याचा, तो आजपर्यंत झालेला एक दुर्दैव आहे। हे रस्ते आहेत, रस्ते पण आपल्या ठक्कर पंपातून करता येईल। त्याने जो सांगितलं ब्रिज आपण नक्की करू, त्याची लांबी किती वगैरे त्याचं एस्टिमेट बनवा। तुम्हाला एक सांगतो, इथे MRGSमध्ये कोण काम करत असतील का नसतील ते आहेत, नाव आहेत सर, काम करतो। MRGSमध्ये कोण काम करत नाही ना मजुरीला, सगळे कंपनी कामाला जातात, ते कंपनी इकडे होणार नाही। तरी पण होणार असेल तर त्याच्यातून खूप व्हायसारखं आहे, पण जाऊ देतो विषय। ठक्कर बापा योजना जी आहे आपली, त्याच्यातनं हे सगळे हा रस्तामध्ये 40 लाखाचा असतो, 1 करोड जातो। त्याचं तुम्ही प्रस्ताव सादर करा प्रकल्पाला, त्यांच्याकडे पत्र घ्या त्याला इंजिनियरला, जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती, त्याच्याकडून एस्टिमेट बनवा सगळी, आणि एस्टिमेट बनवून तुम्ही पुन्हा सादर करा। त्याच्यानंतर ते पुढचं काम कसं करायचं ते आपण करून घेऊ। तर ती प्रोसिजर आपण फॉलो नाही केलं तरी वर्षानुवर्ष ओरडत राहणार आणि ते होणार नाही, कारण शेवटी त्यांना एकच माहिती आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे, बरोबर की नाही। तर बाकी आपण निवडून जेव्हा जाणारी मंडळी आहे तर आपलं काम आहे ते, तर आपण त्याच्यामध्ये थोडं जर लक्ष घातलं तर आपलं निलेश आहे, मी आहे, त्या प्रकल्पाचे अधिकारी आहेत, एखादी त्यांना पण आपण इकडे बोलवू शकतो, अधिकाऱ्यांना बोलवू शकतो। तसं जर आणलं ते पूर्ण तुमचं ग्रामपंचायत आराखडा डेव्हलपमेंट GPDP जो आपला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं अंतर्भूत करा आणि ते अंतर्भूत करून ज्या ज्या डिपार्टमेंटला ही जी कामं आहेत ती तुम्ही पाठवा, तिथे माझं पत्र घ्या, माझं फोन करायचं, वेळ आले त्यांना बोलून घेईन किंवा मी येईन तिथे, परंतु त्यांना ते करून दिलंच पाहिजे आपल्याला। NTV न्यूज मराठी, पालघर।